सर्वांचे पुन्हा एक वार मी ख्रिस्ताच्या नावामध्ये हार्दिक स्वागत करत आहे. थोडके जरी असलो तरी देखील देवाचं वास्तव्य ह्या ठिकाणी आहे असा आपल्या सर्वांचा पूर्ण विश्वास आहे. कारण की आपण ख्रिस्ताच्या नावामध्ये या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे. तर जसं आपण पवित्र स्थानाविषयी शिकत आहोत, पवित्र स्थानामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत आणि देवाचा मार्ग जो आहे सार्वकालिक जीवनात तो पवित्र स्थानाद्वारे आपण शिकत आहोत. तर पुन्हा एक वार आपण देवाच्या वचनाकडे वळायच्या अगोदर आपण देवाला विनंती करूया की त्याने आपल्याला मार्गदर्शन करावे. गुडघे टेकू प्रार्थना. महान सेनाधीश परमेश्वर देवा, तुमच्या नावाला मी मान महिमा गौरव देत आहोत याच्यासाठी की तुम्ही एकच आहात, जे सर्व गोष्टीसाठी योग्य आहात. तुम्ही बया संस्तुतीस पात्र आहात आणि म्हणून आम्ही आज तुमच्या चरणी गुडघे टेकलेले आहेत. कारण की आम्ही हतबल आहोत, आमच्यामध्ये कोणतीही ताकद नाही. आम्ही गुडघ्यावरती तुमच्या चरणी आम्ही पूर्णपणे तुमच्यावरती निर्भर आहोत. तुम्ही आमचे आधारस्तंभ आहात हे आम्ही मान्य करत आहोत. प्रार्थना विनंती करत आहोत की आमच्या वरती तुमची दया कृपा असू दे. मागत आहोत की आमची पाप, आमची चुका जे आहेत ते आम्ही मान्य करतो, आम्ही पदरी घेतो. विनंती करत आहोत की आमच्या त्या पापांची चुकाची दैनिक कृपेने क्षमा करा, ते पुसून टाका, जेणेकरून अंतःकरणामध्ये तुमचं सत्य राहील, तुमचा प्रकाश राहील, तुमचं प्रेम सदनित आमच्या अंतःकरणामध्ये नांदेल. मागत आहोत की जे लोक आज येऊ शकले नाही, वेगवेगळ्या कारणास्तव परमेश्वरा ते आज तुमच्या चरणी एकत्र येऊ शकले नाही, विनंती करत आहोत की त्यांना पुढच्या आठवडे येण्याची संधी. आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलो असताना आमची विनंती आहे की तुमची उपस्थिती या ठिकाणी आम्हाला लाभावी, जेणेकरून जे वचन, जे सत्य आम्ही शिकत आहोत, जरी आमच्या अंतःकरणाला ते विज्ञान असेल तरी देखील तुमच्या प्रेमळ वास्तव्याने, तुमच्या प्रेमाद्वारे ते वचन आमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचेल आणि त्याद्वारे आम्ही तुमच्या जवळ येऊ, तुमचा अनुभव करण्यासाठी आम्हाला संधी मिळेल. पवित्र आत्मा आमच्यावरती उतरू दे आणि जे सत्य आहे ते सत्य स्पष्टपणे तुमच्या इच्छानुसार आमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचू दे. कारण की हेच सत्य आम्हाला मार्ग दाखवतं आणि सार्वकालिक जीवनापर्यंत घेऊन जातं. म्हणून विनंती करत आहोत की तुम्ही आमच्या संगती राहा. कारण की नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आपण देवाच्या वचनामध्ये असं पाहत आहोत की सातत्यानं आपण नवीन गोष्टी शिकत आहोत. आणि या गोष्टी शिकत असताना आज या सायंकाळच्या समयी आपण अशा टप्प्याला येऊन पोहोचलेलो आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला पवित्र स्थान याच्याविषयी शिकण्याची देवाने संधी दिली आहे. तुम्हाला माहित आहे का की या ठिकाणी आपण आपल्या इच्छानुसार जरी आलो नसलो तरी देखील देवानं त्याची इच्छा आपल्या अंतःकरणामध्ये टाकली आणि त्या इच्छेला आपण होय म्हणालो आहोत. आणि असताना देवाने आपल्याला आज ही संधी दिलेली आहे. ज्यावेळेस देवाने ही पृथ्वी निर्माण केली, आपण उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये शिकतो की 6 दिवसामध्ये देवानं खूप काही गोष्टी निर्माण केल्या. काही गोष्टी बोलून निर्माण केल्या, तर काही गोष्टी न बोलता हातानं कृतीद्वारे देवानं काही गोष्टी निर्माण केलेल्या. आणि त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या इतक्या सुंदर आहेत, इतक्या मनोहरी आहेत की त्या गोष्टीकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्या निर्माणकर्त्याची आठवण होते. 6000 वर्ष उलटून गेलेली आहेत, तरी देखील तो निसर्ग जो आहे तो आपल्या समोर उभा आहे आणि तो निसर्ग आपल्याला हेच सांगतो की आज देखील जिवंत देव येशू ख्रिस्त एकमेव जिवंत देव आहे. जरी पापाच्या मुळे या निसर्गामध्ये बदल जरी घडून आला असला तरी देखील हा निसर्ग पूर्णपणे बदललेला नाही. त्या निसर्गामध्ये आज देखील असे गुणधर्म आहेत
जे गुणधर्म देवाचे आहेत. म्हणून बंधू आणि भगिनींनो, आज आपण पाहत आहोत की देवाने ज्यावेळेस ही सृष्टी निर्माण केली त्यावेळेस मानवाला देखील निर्माण केले. आणि मानवाला निर्माण केल्यानंतर देवाचं वचन आपल्याला असं सांगतं की त्या मानवाला त्या एदन बागेमध्ये ठेवण्यात आले. तर आज आपण एदन बागेविषयी थोडा विचार करणार आहोत, कारण की ती एदन बाग जी आहे ती आपल्याला पवित्र स्थानाची आठवण करून दिल्याशिवाय कदापि राहणार. तर ती एदन बाग जी आहे त्याचा अर्थ काय, आपण याच्याविषयी थोडं शिकलेलो आहोत. अगोदर थोडी उजळणी करूया. बाग किंवा बगीचा याचा अर्थ काय? उद्यान, आजच्या मराठी भाषेनुसार आज आपण त्याला उद्यान म्हणतो, बगीचा म्हणतो, बाग म्हणतो. त्या सर्व गोष्टींचा अर्थ काय? तुम्हाला जर कोणी सांगितलं, डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की स्वच्छ, सुंदर आणि चांगल्या वातावरणामध्ये तुम्ही जा, तर तुम्ही कुठे जाता? बागेमध्ये जाता, उद्यानामध्ये जाता, बगीचेमध्ये जाता. मग मला तुम्ही सांगा की ते बाग, बगीचा, उद्यान जी आहे त्याला दुसरा शब्द काय, समानार्थी शब्द काय, किंवा त्याचा अर्थ काय? निसर्ग. मराठीमध्ये आपण शिकत आहोत. बाग किंवा बगीचा किंवा उद्यान म्हणजे एक वातावरण, एक वातावरण. ठीक आहे. तर ते जे वातावरण आहे ते वातावरणामध्ये देवाचं वचन म्हणतं की त्या वातावरणासंती एक शब्द जोडला गेलेला आहे, आणि तो शब्द म्हणजे एदन. एदनची वाटिका किंवा एदनची बाग, एदन बाग असं आपण त्याला म्हणतो. आपण ह्या ज्या शहरामध्ये राहतो त्या ठिकाणी भरपूर अशी उद्यान आहेत, भरपूर अशा चांगल्या बगीचा आहेत. पण आज आपण एदन बागेविषयी विचार करत आहोत. तर बगीचा म्हणजे वातावरण, बगीचा म्हणजे एक ठिकाण, एदन म्हणजे शिकलोय तर आपण. जरा आठवण होत असेल तर बघा, देवाचं घर, देव त्या ठिकाणी होता. पण एदन या शब्दाचा अर्थ, एदन म्हणजे सुखद अनुभव. आठवतं का शब्द? आपण अगोदर ह्या गोष्टी शिकलेलो आहोत. सुखद अनुभव म्हणजे थोडक्यात काय, देवानं जे ब्रह्मांड निर्माण केलं, देवानं ही पृथ्वी निर्माण केली, तर त्या पृथ्वीवरती देवाचं वचन म्हणतं की एक वातावरण होतं, एक उद्यान होतं, एक बगीचा होती ज्याचं नाव एदन होतं. आणि ती बगीचा किंवा ते उद्यान जे आहे ते सुखद अनुभव देणार होते. मग आता सुखद अनुभव त्या बगीचेमध्ये कशामुळे यायचा? सुखद अनुभव जो आहे त्या बगीचेमध्ये काहीतरी कारण पाहिजेत ना. तुम्ही जर म्हणाला की आम्ही एखाद्याच्या घरी गेलो, अमुक अमुक व्यक्तीच्या घरी गेलो की त्या ठिकाणी प्रसन्न असं वातावरण आम्हाला जाणवतं, तर काहीतरी त्या घरामध्ये असेल ज्याच्यामुळे तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी प्रसन्न असं वातावरण पाहायला किंवा अनुभवायला मिळतं. तर एदन बाग म्हणजे असं एक वातावरण ज्या ठिकाणी सुखद अनुभव लोकांना मिळायचा. पण त्या ठिकाणी लोक दोनच होते सुरुवातीला, आदम. तर त्यांना तो सुखद अनुभव एदन बागेमध्ये का मिळायचा? त्या एदन बागेमध्ये असं काय होतं ज्याच्यामुळे त्यांना सुखद अनुभव मिळायचा? उत्पत्तीचा 2रा अध्याय आणि 8वं वचन कृपा करून वाचूया. उत्पत्ती 2:8. कशामुळे एदन बाग, सुखद अनुभव त्या ठिकाणी त्या एदन बागेमध्ये व्हायचा? उत्पत्तीचा 2रा अध्याय 8वं वचन. परमेश्वर देवाने पूर्वी एदनात बाग लागली आणि ती आपण घडलेल्या मनुष्याला केली. देवाचं वचन म्हणतं की एदन बागेमध्ये देवाने त्या मनुष्याला ठेवलं. मग मला तुम्ही सांगा, मनुष्याला बागेमध्ये ठेवल्यानंतर ती बाग सुखद अनुभवाची झाली?
का देवानं अगोदरच ती बाग सुखद अनुभवाची केली आणि मग मनुष्याला त्या ठिकाणी ठेवलं? मनुष्य त्या बागेमध्ये गेल्यानंतर ती बाग सुखद अनुभव देणारी ठरली का अगोदरच ती बाग सुखद अनुभव देणारी होती आणि त्या वातावरणामध्ये देवाने त्या मनुष्याला ठेवलं? अगोदरच करण्यात आलं. बर, म्हणजे थोडक्यात काय की मनुष्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी देवाने अगोदरच तरतूद करून ठेवल्या. म्हणून देव जो आहे तो देव नंतर म्हणजे गोष्टी घडल्यानंतर विचार करत नाही. तो देव जो आहे तो पूर्व तयारीचा देव आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्या ठिकाणी मनुष्याला ठेवल्यानंतर मनुष्याला तो सुखद अनुभव का मिळाला याच्याविषयी आपण शिकूया. 9वे वचन, परमेश्वर देवाने दिसण्यात सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातींची झाडे बगीच्याच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून उगवले. आता बऱ्या वाईटाचं झाड कुणी लावलं? ते झाड कुणी उगवलं? मग ते बऱ्या वाईटाचं झाड का? एदन बागेमध्ये पापाच्या अगोदर सर्वच गोष्टी पवित्र, सगळ्याच गोष्टी चांगल्या, जीवनाचं झाड पण तिथेच, बऱ्या वाईटाचं झाड पण तिथेच, दोन्ही झाड देवानं उगवली. पण त्या ठिकाणी पहिल्या वेळेस मला देवाच्या वचनामध्ये पहिल्या वेळेस वाईट असा शब्द त्या ठिकाणी मला पाहायला मिळाला. त्याच्या अगोदर वाईट शब्द कुठेच नाही. तुम्ही उत्पत्तीचा पहिला अध्याय वाचा, त्या ठिकाणी देव म्हणतो की ही मी सगळं पाहिलं आणि ते काय होतं? चांगले होते. ते सर्व गोष्टी घडल्या आणि देवाने पाहिलं आणि त्या सर्व गोष्टी चांगल्या होत्या. तर देवाचं वचन ह्या ठिकाणी म्हणतं की त्या ठिकाणी देवाने झाड लावलं, त्या झाडाचं नाव होतं बरा वाईटाचं झाड. बर, आता सुखद अनुभव याच्याविषयी आपण शिकत आहोत. जीवनाचं झाड जर आपल्या घरा शेजारी असेल तर आपल्याला आनंद मिळेल का? मिळेल का? नक्कीच मिळेल, नक्कीच मिळेल. का? अरे जीवनाचं झाड. लोक म्हणतात अरे माझ्या घरी पैशाचं झाड आहे का, की बाबा लगेच तुला पैसे पाहिजे तर मी तुला द्यावं. तर देवाचं वचन म्हणतं पैशाच्या झाडापेक्षा मौल्यवान म्हणजे जीवनाचं झाड. का मौल्यवान? जर आजच्या लोकांना विचारलं तुम्ही की तुम्हाला पैशाचं झाड पाहिजे का जीवनाचं झाड पाहिजे, लोक काय म्हणतील? सर्वसाधारणतः जगातले लोक त्यांना तुम्ही व्यवस्थित सांगा, हा पैसा तुम्हाला 70, 80, 90, 100 वर्ष जेवढ्या वर्ष जगाल तेवढ्या वर्षेच हे पैसे तुम्हाला या झाडातून मिळतील. पण जीवनाचं झाड म्हटल्यानंतर तुम्ही कायमस्वरूपी जगा. लोक कशाला निवडतील? निवडतील आपल्याला माहित नाही नेमकं काय निवडतील. लोक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतील. काही लोक म्हणतील बाबा 70-80 वर्ष मला एकदम व्यवस्थित जगायचं आहे, मला पैशाचं झाड पाहिजे. काही लोक म्हणतील नाही नाही नाही, मला पैशाचं झाड नको, मला जीवनी झाड पाहिजे, कारण की मला कायमस्वरूपी जगायचं. जीवनी झाड या ठिकाणी. 10वं वचन, बागेला पाणी देण्यासाठी एदनात एक नदी उगम पावली, तिथून ती निघून तिचे फाटे फुटून क्षार नदी. तर आज आपण हे पाहत आहोत की एदन बाग जे आहे ते सुखद अनुभव करून देणारे का आहे? त्याच्यामध्ये जीवनाचं झाड आहे. म्हणजे अशा गोष्टी ज्या आदामाने कधीच कल्पना केल्या नव्हत्या, अशा गोष्टी ज्या आदाम स्वतःहून त्या ठिकाणी काही बदल करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात काय, कोणी तर मला सांगितलं, एक दाम्पत्य पुण्याहून जी पंचवार्षिक मेळावा असतो सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट मंडळीचा, त्या मेळाव्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांची पहिलीच वेळ अमेरिकेला जाण्याची. मग अमेरिकेला गेल्यानंतर त्या ठिकाणचं वातावरण त्यांनी पाहिलं, दक्षिण भारतातली लोक, आणि मग ते वातावरण पाहिल्यानंतर ते पुण्याला आले. आणि पुण्याला आल्यानंतर त्यांनी थोडक्यात मला सांगितलं की अमेरिका कसं आहे. ते म्हणाले की अमेरिका म्हणजे जिथं गोष्ट पाहिजे ती गोष्ट तिथं आहे, जशी गोष्ट पाहिजे तशी आहे. म्हणजे त्याच्यात आपल्याला वाटत नाही की बाबा ह्याच्यात काहीतरी बदल करून यावा किंवा बदल घडून यावा. जसं पाहिजे तशी ती गोष्ट त्या ठिकाणी आहे. मी कधी गेलो नाही,
पण मी ते ऐकलेलं. म्हणजे लोक त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणतात की बाबा ही गोष्ट पाहिजे, हिचं आहे आणि याच्यात आपण काय बदल करू शकत नाही, कारण की ही अशी गोष्ट कल्पनेपलीकडची. आता कल्पना करा की एदन बाग जी देवानं लावली, देवाचं वचन म्हणतं की त्याच्यात नदी होती, त्या नदीला 4 फाटे फुटले होते. देवाचं वचन म्हणते की त्या ठिकाणी जीवनाचं झाड होतं. या सर्व गोष्टी त्या ठिकाणी होतात. त्या ठिकाणी काहीही वातावरणामध्ये, हवेमध्ये देखील दूषित काही नव्हतं. सुखद अनुभव त्या ठिकाणी काय आहे? मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. तुम्ही असं एक ठिकाण सांगा ज्या ठिकाणी तुम्ही गेला आणि त्या ठिकाणी तुम्हाला खूप बरं वाटलं, तुम्हाला वाटलं की त्या ठिकाणावर परत येऊच नाही. कोणतं असं ठिकाण? भूतलावरती कोणती अशी जागा आहे, कोणतं असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुम्ही गेला आणि त्या ठिकाणी एवढं तुम्हाला आवडलं, तुम्हाला वाटलं की तिथं स्थायिक व्हावं? मला 2 ठिकाणी म्हणजे हा. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा काश्मीरला गेले होते 2008 खूप सुंदर रम्य ठिकाण असतं. वातावरण स्वच्छ वातावरण, स्वच्छ हवा, शुद्ध हवा. ते आणि दुसऱ्या मी 2019ला इस्रायल टूरला गेले होते. बरं. आम्ही गेलो होतो ते पण तिथलं बघून जेरुसलेम वगैरे बघून तिथेच राहावं. उपप्रश्न जरा कठीण असेल उत्तर देण्यासाठी. दोन्ही पैकी तुम्हाला निवडायचं तर कोणतं निवडायचं? जेरुसलेम. आध्यात्मिक म्हणून काय हा, काय कर काय कर बरं ठीक आहे, तुम्हीच कारण मला सांग काय कर. येशू तिथे राहिला तिकडे जावं माझी खूप इच्छा होती. बरं. तिथेच तिथे मी राहणार. ठीक आहे. आणखी काय कोणाचं उत्तर? ज्या ठिकाणी तुम्ही गेला आणि ते ठिकाण तुम्हाला भरपूर आवडलं, चांगला अनुभव, डोळ्याचे पारणे फिटले, तुम्हाला वाटलं की बाबा आयुष्यामध्ये येऊन काहीतरी आपण पाहिलं. काय त्या ठिकाणी सुखद अनुभव मिळाला? म्हणजे जो निसर्ग जो देवाने उत्पन्न केला त्याची प्रचिती जे खरंच जिवंत देवाने काय 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 सुंदर ते तो जो नायगरा फॉल आहे जगात 1 नंबर आहे. लोक कुठून कुठून बघायला येतात. जो तिथं पाणी जे वाहतं ते फार म्हणजे फार सुंदर. आणि आम्ही अक्षरशः त्या बोटीतून त्या धबधब्याच्या असं जवळून गेलो. खूप छान, तो फार आनंद. ठीक आहे, मग तो सुखद अनुभव आहे. म्हणजे असे अनुभव मी विचारत आहे जे अनुभव तुम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही, तुम्ही ते ठिकाण कधीच विसरणार नाही. अंकल बॉटॅनिकल गार्डन कुठं? उटी. बर, उटीला बर. काय आहे त्या ठिकाणी सुखद अनुभव? काय दुसरीकडे कुठं बगीचे असे नाहीत का जसे तुम्ही बघितलं ते? कुठंच नाही. बरं ठीक आहे, काय आहे त्याच्यामध्ये? फुलं. बरं ठीक आहे. बॉटॅनिकल गार्डन बँगलोरमध्ये पण आहे, लालबाग म्हणतात त्याला. बरं ठीक आहे. अंकलला ते बॉटॅनिकल गार्डन जे उटीमध्ये आहे ते आवडलं. ताई तुम्ही सांगा तुमचं आवडतं ठिकाण जे तुम्हाला सुखद अनुभव, तुम्हाला वाटतं की त्या ठिकाणी जाऊन राहावं. सध्या अजून बरं अनुभव घडला नसेल का? अनुभव घडला नसेल काय हरकत नाही. कोणतं असं ठिकाण? ठीक आहे, अनुभव घडायचा असेल की बाबा ज्या ठिकाणी आपण गेलो त्या ठिकाणीच राहावं. पण देवाचं वचन म्हणतं की एदन बागेमध्ये आदामन हवेनं जिकडं बघितलं तिकडं त्यांना आवडलं. ते म्हटले की आम्हाला ह्या एदन बागेतून बाहेर जायची गरज नाही. असं काही ठिकाण तुम्हाला आठवतं का की बाबा तिथून बाहेर जायची गरजच वाटली नाही? देवाचं वचन म्हणतं की एदन बाग कशी होती. बर, मग 15 वचन उत्पत्ती 2:15 परमेश्वर देवाने मनुष्याला एदन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करायला ठेवले. आता आदामाला त्या ठिकाणी जाऊन ती बाग जी आहे, एदन म्हणजे काय? एदन म्हणजे काय? सुखद अनुभव. बाग म्हणजे काय? उद्यान म्हणजे काय? वातावरण. आता मला तुम्ही सांगा की ते वातावरण एवढं सुखद आहे, एवढं आनंदीदायी आहे, त्या ठिकाणी जाऊन काम करण्याची जर संधी आपल्याला मिळाली तर आपण ती संधी दौडू का? आपण त्या संधीचा वापर करू का? नक्कीच करणार. आपण म्हणणार त्या ठिकाणी जाऊन काम करायचं, मी नक्कीच जाणार. प्रश्न विचारतो, योग्य ते उत्तर अपेक्षित आहे. काही देश वगळता
काही देश सोडून देतात, जसं की अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दुबई, जपान, हे देश वगळता लोकांना जर संधी मिळाली की बाबा अमुक अमुक ठिकाणी तुम्हाला नोकरी लागू शकते या देशामध्ये, तर त्या देशाला मध्ये तुम्ही जाऊन काम करू शकता, तर लोक कोणते देश निवडतील? अमेरिका वगळता, UK लंडन वगळता, ऑस्ट्रेलिया वगळता, जपान वगळता, दुबई किंवा कुवेत वगळता, कुठं जायचं प्रयत्न करा? कॅनडा वगळता, बरं ठीक आहे, जर्मनीला जाते, ते तिकडे चाललं, युरोप देशातच चाललं. युरोप देश, ठीक आहे, सिंगापूरला जातील, बरं ठीक आहे, जपान वगळता. का त्या ठिकाणी लोक जातील? आता ह्या 5 देश जे मी तुम्हाला सांगितले ते फार उच्च स्तराचे देश आहेत, फार प्रगतीशील देश आहेत, अति प्रगतीशील देश आहेत. तर त्या देशाकडे जरी लोकांना जायची संधी मिळाली नाही, तर दुसरे देश त्या ठिकाणी जायला लोक तयार आहेत. असं का? तिथं जाऊन काम करायची त्यांची इच्छा आहे. कोणी तर मला सांगितलं की कुवेत का दुबईमध्ये 70 डिग्री तापमान असतं, आणि मग जास्तच तापमान वाढलं की मग ते सायरन वाजवतात आणि लोक काम थांबवतात. मी ऐकलं, बरोबर आहे का चुकीचं आहे? कुठल्या तरी देशामध्ये असं आहे, वातावरण जास्त वाढलं, तापमान वाढलं की मग तिथं लोक बाहेरचे काम करतात, त्यांना थांबवलं जातं. का लोक एवढं बाकीच्या देशामध्ये? काय आहे त्या बाकीच्या देशामध्ये? पैसा, पैसा वगळता, स्वच्छ वातावरण, आणखी काय? सुखसोयी असते. काय सुखसोयी? बरोबर उत्तर आहे. काय सुखसोयी? घरातले जे पाहिजे नको पाहिजे सगळं व्यवस्थित सोय, जशी कष्ट करायला लागतं, हा. जाण्या येण्याचे प्रॉब्लेम्स असतात. बर, म्हणजे थोडक्यात काय, प्रवास व्यवस्थित असतो त्या ठिकाणी, आणखी काय व्यवस्थित असतं? स्वच्छ शुद्ध हवा, आणखी काय? सरकार त्या ठिकाणी खूप काय गोष्टी देत असतं लोकांना, बरोबर का? लेकरांचं शिक्षण कधी कधी फुकट होत असतं काही काही देशांमध्ये. नोकरी लागली की मग तिथं खूप काही सुख सुविधा तुम्हाला मिळतात, या सर्व गोष्टी. आणि म्हणून लोक तिथं जाऊन काय करतात? राहायचं. तर एदन बाग पण अशीच होती. देवाचं वचन म्हणतं की एदन बागेमध्ये लोकांना आरामात हवेला त्या ठिकाणी जायला, ती मशागत करायला त्या एदन बागेची खूप आवडली. 16 वचन. मग देवाने त्यांना एक आज्ञा दिली. काय दिली? 16 वचन वाचा. देवाने मला अशी आज्ञा दिली की बागेतील त्या झाडाचे फळ खा. हे 3 शिखा. पुढे 17 वचन. पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू मरशील. देवाचं वचन म्हणतं की ह्या ठिकाणी त्या ठिकाणी एक आज्ञा दिलेली आहे, आणि ती आज्ञा म्हणजे देव म्हणाला एदन बागेच्या मध्ये मी जीवनाचं झाड लावलेलं आहे, त्याच्या बाजूला काही अंतरावर मी बऱ्या वाईटाचं झाड लावलेलं आहे. तर तू काय कर, एदन बागेमध्ये जितकी झाडं आहेत त्या प्रत्येक झाडाचं फळ तू खा, पण जे झाड बऱ्या वाईटाचं आहे त्या झाडाचं फळ तू खाऊ नकोस. ज्या दिवशी खाशील त्या दिवशी तू नक्कीच मरशील. आता तुम्हाला अशा प्रकारचं जर कोणी आज्ञा दिली, एका देशामध्ये तुम्ही गेलाय, त्या देशामध्ये सगळं चांगलं आहे, काहीच वाईट नाही, सगळं सुस्थितीमध्ये आहे, आणि त्या ठिकाणी फक्त एकच आज्ञा आहे, आणि ती आज्ञा म्हणजे वाहतुकीचे नियम तोडायचे नाहीत. तुम्ही काय करा? तुम्ही म्हणाल का, अरे वाहतुकीचे नियम तोडायचे नाही, नको ह्या देशामध्ये, चला, असं म्हणाल का? काय कराल तुम्ही? काय कराल तुम्ही? काय कराल? काय कराल? पाळण्याचा प्रयत्न करणं. पाळण्याचा प्रयत्न कराल. का पाळण्याचा प्रयत्न कराल? दुसरं सुखसोयी भेटतो. म्हणजे तुम्ही म्हणाल की वाहतुकीचे नियम पाळायचे आहेत ना, साधी गोष्ट आहे, पण बाकीच्या गोष्टी किती आपल्याला मिळतात याचा आपण विचार करू, नाही का? म्हणू की बाबा वाहतुकीचे नियम काय असू दे, पाळायला काय अवघड नाही, आपण ती पाळू. आपल्याला सवय जरी नसली तरी ते आपण वाहतुकीचे नियम काय करू? पाळू. का? आपल्याला तो देश, आपल्याला ते ठिकाण सुखद अनुभवायचा नाही. पण एदन बागेमध्ये वेगळंच काय
एवढा साधा नियम, एवढी साधी आज्ञा की बाबा जे झाड तुम्हाला दिसतं त्या झाडाचे प्रत्येक फळ तुम्ही खा, फक्त एक झाड सोड. फार मोठी गोष्ट आहे का होईल? हा म्हणजे इतके झाड मला माहित नाहीत किती झाड त्या एदन बागेमध्ये होते, उद्यानामध्ये होते. देव म्हणतो की सगळ्या झाडाची फळं तुम्ही खा. म्हणजे देव थोडक्यात म्हणतोय की ह्या झाडाचं फळ खाल्लं नाही तर तुमचं वाईट काय होणार नाही. हे बऱ्या वाईटाचं झाड जे आहे त्याचं फळ जर तुम्ही खाल्लं नाही तर तुमच्यामध्ये कमतरता काय येणार नाही. बाकीचे झाडं जे आहेत, बाकीचे फळं जे आहेत ते तुम्हाला सगळ्या गोष्टी देतील. ह्या झाडाचं फळ खायची तुम्हाला गरजच नाही. जर गरज असती ना, देव म्हणाला असता की बऱ्या वाईटाचं झाडाचं फळ तुम्ही खाल्लं. जसं तुम्ही जीवनाच्या झाडाचं फळ खाता, बाकीच्या झाडांचं फळ तुम्ही खाता ना, ह्या झाडाचं पण फळ खा, कारण की ह्या झाडाचं फळ तुमच्यासाठी गरजेचं आहे असं देवानं सांगितलं असतं. पण देव म्हणाला की बऱ्या वाईटाच्या झाडाचं फळ खायची गरजच नाही, म्हणून मी तुम्हाला आज्ञा देतो की तुम्ही त्या झाडाचं फळ खा. जरा लक्ष द्या. देव एखादी गोष्ट आपल्याला म्हणतो ना की ती करू नका, ती गोष्ट आपल्या गरजेसाठी नसतेही, म्हणून देव म्हणतो की ती गोष्ट करू. हे कळालं का मुद्दा? पण सैतान काय म्हणतो, नाही, जी गोष्ट तुम्हाला करायला सांगितली नाही ना ती गोष्ट तुमच्यासाठी गरजेची का नाही कळत? देव म्हणतो गरजेचं नाही म्हणून परीक्षा. आता मला सांगा, ही परीक्षा आहे का हो? गरजेचीच गोष्ट नाहीये, देव म्हणतो ती करू नका. आता ह्याच्यात काय मोठी परीक्षा? जी गोष्ट गरजेची आहे आणि जर देव म्हणाला ती करू नका, मग आपण समजू शकतो ना की ती परीक्षा आहे, की बाबा ती गरजेची आहे पण देव म्हणतो नको. मग आपण समजू शकतो खरंच ती परीक्षा आहे. पण या ठिकाणी ती गरजेचीच गोष्ट नाही आणि देव म्हणतो की ती करू नका. मग किती साधी परीक्षा, किती सोपी परीक्षा. पण एवढ्या साध्या परीक्षेमध्ये देवाचं वचन म्हणतं की काय झालं. उत्पत्तीचा 2 अध्याय 18 वचन. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. म्हणजे सुखद अनुभव मध्ये आणखी जास्त आनंद. कल्पना करा की तुमच्याकडं चांगली नोकरी आहे, चांगलं शिक्षण आहे. कल्पना करा की तुमच्याकडे चांगलं शिक्षण आहे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे चांगली नोकरी आहे. त्या नोकरीमुळे तुम्ही 1 वर्षात 2 वर्षात चांगला मोठा बंगला बांधला, 2-4 गाड्या घेतल्या आणि तुमचं बँकेमध्ये पैसे भरपूर आहेत. कल्पना करा, आनंदच आनंद नाही का? कोणाला हा आनंद नकोय? सगळ्यांना आनंद पाहिजे. आणि त्यात चांगली भर म्हणजे काय? तुमचं लग्न चांगल्या व्यक्तीशी. म्हणजे सुखद अनुभव तर अगोदर आहेच, त्यांच्यामध्ये आणखी जास्त सुखद अनुभव. म्हणजे काय म्हणतात ना, सोन्याहून पिवळे. मग असा अनुभव आदामाच्या आयुष्यामध्ये आला. आदम म्हटला की अगोदर एकटा सगळ्या आनंद मी भोगत होतो, आता दोघं मिळून हा आनंद आपण काय करायचंय? भोगायचा. म्हणून विवाह जो आहे तो विवाह स्वार्थीपणासाठी नसून तो विवाह जो आहे तो दोघांनीही पूर्ण जीवनाचा आनंद घेण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी तो विवाह असतो. बर 22 वचन. परमेश्वर देवाने आदामाची फासरी काढून तिची स्त्री बनवली व तिला आदामाकडे नेले. बघा, म्हणजे सर्व गोष्टी आदामाला देण्यात आल्या. आदामानं काही गोष्टी केलेल्या नाही. त्यानं बगीचा लावला नाही, त्यानं झाड लावलं नाही, पण जे झाड होतं त्याची मशागत केली. फुलं लावली नाहीत, पण जी फुलं होती त्याची निगा राखली. देवाचं वचन म्हणतं की तो एकटा होता आणि देवाचं वचन म्हणतं की तो सुखद अनुभव जो आहे तो त्यानं एकट्याने भोगू नये म्हणून देवानं त्याच्यासाठी एक सहाय्यक शोधला नाही, निर्माण केला आणि हवेला आदामाकडे आणला. बर ठीक आहे. मग 6व्या दिवशी दोघांची निर्मिती झाली. 7वा दिवस शाबात पाळला. मग त्याच्यानंतर देवाचं वचन म्हणतं उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आदम आणि हवेच्या त्या सुखद अनुभवामध्ये, एदन बाग म्हणजे काय? सुखद अनुभवाचं वातावरण. त्या वातावरणामध्ये आदम आणि हवेनं प्रामुख्याने सुरुवातीला असा निर्णय घेतला की जी गोष्ट मला करायला सांगितलेली नाही ती गोष्ट करून मला जर जास्तच अनुभव आनंद मिळत असेल तर ती मी का करू नये? काय त्याने विचार केला? सुखद अनुभव आहे,
नद्या आहेत, फुलं आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, माझा पती आहे, देव दररोज मला भेटायला येतो, आम्ही सगळेजण आनंदित आहोत. पण देवानं सांगितलं की ह्या झाडाचं फळ खाऊ नको. पण ह्या झाडाचं फळ खाऊन मला जर ह्या आनंदामध्ये आणखीन जास्त भर पडत असेल तर मी ह्या झाडाचं फळ का खाऊ नये? असा कधी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही विचार केला की तुम्हाला आनंद मिळालाय, सर्व गोष्टी व्यवस्थित चालल्यात, पण तुम्ही म्हणता की ही गोष्ट माझ्या मालकानं किंवा माझ्या शेजाऱ्यानं, माझ्या पतीनं किंवा पत्नीनं सांगितले करू नका, पण जर ही केली आणि याच्यापेक्षा जास्त अनुभव मिळाला तर? किती जण असं मोहात पडलेलो आहोत आपण? नाही कधी पडलं हा? की बाबा आनंद मिळालेला आहे पण आणखीन जास्त मिळालं. सांगाल का कोणतं तरी उदाहरण? कोणता असा अनुभव तुम्हाला आनंददायी, सर्व चाललंय व्यवस्थित, पण मोह की बाबा आणखीन जास्त पाहिजे आनंद, आणखीन जास्त सुखद अनुभव पाहिजे, ते करूया, आणखीन जास्त मिळालं तर बरंच होईल. कधी कधी काय करतात माहितीये का लोक? सर्वसाधारणतः एक कंपनीमध्ये कामाला असतात, चांगला पगार असतो, पण दुसरी कंपनीमध्ये गेल्यानंतर त्यांना 30% वाढ मिळते असं कोणतं त्यांना सांगतं, आणि मग ती एक कंपनी सोडतात तर दुसऱ्या कंपनीमध्ये जातात तर ती कंपनीच बंद पडते. होते का असं कधी कधी? आता प्रत्येक जण मोहासाठी जातो हे मिळतं, पण काय काय जण मोहापोटी तसं ते करतात. आणखी काय अनुभव आहे? मी ह्याला वाईट असं मोह असं काय म्हणू शकत, पण आम्ही माझं लग्न झाल्यावर तिकडे गेलो मिरजेला. माझ्या नवऱ्याने मोठा बंगला बांधला मिरजेमध्ये आणि राहायला लागलो. पण मग इथले लोक मला बोलत होते आता इकडे ये ना, इकडे पुण्यात ये, पुण्यात आपण चांगलं आहे, तुला नोकरी लागेल, तिकडे मिरजेत काय नोकरी नाही. तर ते त्या हट्टापोटी मी ते सोडून इथे आले. आगे तुपातच म्हणता येत आगले, पण चांगला बंगला बांधला होता, सगळं होतं चांगलं, पण इकडे आले. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय की सगळं व्यवस्थित चाललेलं असताना आणखीन जास्त काय होईल? मनुष्यामध्ये तशी वृत्ती असते, आणखीन जास्त, आणखीन जास्त, आणखीन जास्त. आणि काय काय वेळेस काय होतं, आणखीन जास्तच्या पाठीमागं जे मिळतं त्याच्यामध्ये पण घट होते आणि आपल्याला तोटा होतो. उत्पत्तीचा शिक्षा म्हणायची का? नाही, तो न्याय मी नाही करणार. आता तुम्हाला आणि देवाला माहिती. कारण की कसं आहे, आपल्याला सुखद अनुभव म्हणजे फक्त शारीरिक नाही, सुखद अनुभव म्हटलं की फक्त भावनात्मक नाही, सुखद अनुभव म्हटल्यानंतर मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक तिन्ही गोष्टी पाहिजे. आपण मंदिरामध्ये का जातो? तिथे पैसे मिळतात का? पैसे कोण देतं का आपल्याला? मग का जातो आपण मंदिरामध्ये, देवाच्या मंदिरामध्ये? कारण की तिथं आध्यात्मिक वाढ होते, आध्यात्मिक आनंद जो जगात कुठंच मिळत नाही तो तिथं मिळतो. म्हणून पैसेवाला पण तिथं जातो आणि गरीब पण तिथं जातो, कारण की त्या दोघांनाही बाकीच्या ठिकाणी तेवढा सुखद अनुभव कुठंच मिळत नाही, म्हणून ते म्हणतात. बरोबर का? आता ह्या वातावरणामध्ये हवेला काय वाटलं कोणास ठाऊक, तिला वाटलं असेल की बाबा एवढे झाडांचं मी फळ खाल्लेलं आहे, सगळ्यांनी मला आनंद आणि सुखद अनुभव दिलेला आहे, ह्या झाडाचं फळ खाल्लं तर बहुतेक मला आणखीन जास्त सुखद अनुभव मिळेल. म्हणून तिने काय केलं? उत्पत्तीचा 3रा अध्याय 6वं वचन. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यात मनोहर आणि शहाणी करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. मग एवढं चांगलं फळ देवानं का सांगितलं खाऊ नको? आता इथं काय वाईट आहे सांगा ना मला? फळ खाण्यास चांगले, बाकीची फळ पण चांगली होती खाण्यासाठी, दिसायला मनोहरी, म्हणजे बाकीचे फळ काय वाईट होते का दिसायला? बरं, आणखी काय? शहाणे करायला इष्ट. आपल्याला आपण बदाम खातो नाही का? हा, विद्यार्थ्यांना सांगितलं जातं बदाम खावा. कशासाठी बदाम खावा? किंवा बुद्धीची वाढ व्हावी. मग बदाम आता खायचं नाही का? आता जरा लक्ष द्या, फळामध्ये काही दोष नव्हता. दिसायला चांगलं होतं म्हणजे चांगलंच होतं दिसायला ते फळ. ते फळ देवाचं वचन म्हणतं की खायला चांगलं होतं. ह्या सर्व गोष्टी बरोबर होत्या. का? कारण की ते फळ, ते झाड देवानं लावलं. देवानं एदन बागेमध्ये काहीही अशुद्ध लावलं नाही, काहीही वाईट लावलं नाही, फक्त त्या झाडाचं नाव बऱ्या वाईट असं ठेवलं.
बाकीच्या त्या झाडामध्ये काही दोष नव्हता. कळालं का? म्हणजे थोडक्यात काय की देवानं सांगितलं की त्या झाडामध्ये काही दोष नाही, पण ज्या झाडाला मी सांगितले की ते बऱ्या वाईटाचं झाड आहे, ते बऱ्या वाईटाचं झाड का? कारण की मी ते सैतानाच्या हाती दिले, म्हणून ते झाड, त्या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका. त्या झाडामध्ये काही दोष नाही, त्या झाडाच्या फळामध्ये काही विष नाही की तुम्ही खाल तर तुम्ही मराल. देव म्हणाला की ते झाड जे आहे ते बऱ्या वाईटाचं झाड का आहे? कारण की तुम्ही सैतानाचं ऐकलं तर तुम्ही बऱ्या वाईटाचं ज्ञान प्राप्त करा. त्या झाडाचं फळ खाल्ल्यामुळं नाही, सैतानाचं ऐकल्यामुळं तुम्ही बऱ्या वाईटाचे काय व्हाल? भागीदारी व्हाल. फळामध्ये बऱ्या वाईटाचं काही गोष्ट नाही, फळामध्ये बऱ्या वाईटाची गोष्ट अशी काहीच नाही. पण सैतानाचं ऐकलं म्हणून किंवा सैतानाचं ऐकाल तर बऱ्या वाईटाचं ज्ञान तुम्हाला मिळेल. त्या फळामध्ये बऱ्या वाईटाचं काही असं नव्हतं. सातवं वचन, सहावं वचन, पुढचा भाग. तेव्हा तिने त्याचे फळ खाल्ले आणि आपल्याबरोबर आपल्या पतीलाही दिले व त्याने ते खाल्ले. सातवं वचन, तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यांना कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराचे पाणी शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली. म्हणजे पुढे जायच्या मोहामध्ये त्यांची अधोगती झाली. काय काय लोक मी पाहिलेले आहेत, त्यांना वाटतं की एक काहीतरी असं करायचं जेणेकरून काय होईल, पैसा जास्त मिळेल आणि त्याच्यानंतर ते काम थांबवायचं, ते चुकीचं काम करायचं नाही, एक वेळेसच ते चुकीचं काम करायचं. असे खूप लोक करतात. मग ते चुकीचं काम करायचं भानगडीमध्ये ते एक चुकीचं काम करतात आणि त्याच्यामध्ये ते सापडतात आणि त्याच्यामुळे काय होतं, जेवढं काय त्यांनी कमवलेलं आहे ते सगळं काय करतात, गमवतात. मी खूप असे कमी लोक बघितलेत आयुष्यात, जे चुकीचं काम केलेलं आहे त्यांना भरपूर काय चांगलं मिळालेलं आहे, जगिक, दैविक नाही, जगिक गोष्टी, आणि वेळेवरती ते जागे झाले आणि त्यांनी त्या चुकीच्या गोष्टी सोडल्या आणि चांगल्या मार्गाला लागले आणि म्हणून त्याचं आयुष्य वाचलं. खूप कमी लोक मिळले. एक मी साक्ष ऐकली, मुंबईमध्ये एक व्यक्ती टॅक्सी चालवायचं काम करायचा, टॅक्सीचा चालक होता आणि टॅक्सी चालवत चालवत तो काय करायचा, जुगार खेळायचा. आणि मग जुगार खेळता खेळता त्याला पैसे मिळायला लागले, तो भरभराटीमध्ये फार पुढे गेला, त्याची लेकरं लहानाची मोठी होत होती. जवळपास त्यानं खूप वर्ष टॅक्सी जी आहे ती मुंबईमध्ये चालवली. आणि मग एक वेळेस त्याची पत्नी त्याला म्हणाली की तुम्ही हे जुगार खेळता, तुम्ही पैसे लावता वगैरे वगैरे करता, त्याच्यामुळं पैसे आपल्या घरामध्ये खूप आलेले आहेत, मान्य करते मी, चुकीच्या मार्गाने पैसे आलेले आहेत घरामध्ये, पण असं व्हायला नको की या जुगारामुळे जेवढे पैसे आपण कमवलेत त्या जुगारामुळेच सगळे पैसे निघून जावेत असं व्हायला. पतीचं डोकं लगेच ताळ्यावरती आलं, त्यानं जुगार बंद केला. तो म्हटला की बाबा टॅक्सीमुळे जेवढे पैसे मिळतील तेवढेच मी पैसे कमवेन, कष्टाचे पैसे कमवेन आणि माझं सुखी जीवन जे आहे ते चालवेन. योग्य त्यावेळेस तो जागा झाला आणि साक्षी अशी सांगते की त्यांच्या आयुष्यामध्ये थोडे त्रास संकट आले, पण जेवढे पैसे कमवले तेवढे गेले नाही. का? वेळेवरती जागा झाला, वेळेतच तो माणूस जागा झाला. मी ह्या ठिकाणी हे म्हणत नाही की आपण चुकीच्या मार्गावरती थोडा काळ जायचं आणि मग परत यायचं, मी हे म्हणत. देवानं त्याच्यावरती काय कृपा केली, देवानं त्याच्यावरती काय दया केली माहित नाही. जरी वाईट मार्गाला लागला तर त्या मार्गातून लगेच तो पाठीमागं वळाला आणि देवाने त्याला आशीर्वाद. पण हवेचं ना आदामाचं तसं नाही ना. एक फळ खाल्लं, देवाचं वचन म्हणतं की जेवढं त्यांनी कमवलं, जेवढा सुखद अनुभव त्यांना मिळाला, तो सुखद अनुभव एका क्षणाला घेतला. असं का हो? या माणसाचं उदाहरण घ्या जे मी तुम्हाला सांगितलं, आणि आदम आणि हवेचं उदाहरण घ्या, दोघांची तुलना करा आणि मला सांगा असं का? आदम आणि हवेवरती लगेच न्याय त्यांचा झाला, लगेच त्यांची नग्नता, लगेच त्यांची पवित्रता निघून गेली. या माणसाचं तसं नाही झालं. का हो तसं? तरी साक्ष ह्याच पण झालं पाहिजे ना. एक जुगार खेळला, लगेच पैसे गेले पाहिजे.
तसं नाही का? काय कारण असो? प्रश्न कळाला का? प्रश्न कळाला, सांगा काय कारण असो? पुढच्या गोष्टी काय करणार त्याचं नक्कीच त्या ठिकाणी त्याला आठवण असेल. पुढचं पुढच्या आयुष्यामध्ये काय होणार आहे हा. त्याची त्याला लगेच आठवण आली असेल. देवानं तर सांगितले, ज्या दिवशी फळ खाशील त्या दिवशी नक्की मरशील. पुढची आठवण आत्ताच करून देतो. आज्ञा मोठी. जुगार करणं बरोबर आहे. पैसे लावतात, जुगारच म्हणतात ना त्याला, पैसे लावतात. निर्माणकर्त्यांनी सर्व गोष्टी ठेवल्या होत्या तिथं हा. आणि मग त्याला आज्ञा केली होती की हे करायचं नाही. कोणाला माहित नाही की जुगार खेळणं चुकीचं आहे? सगळ्यांना माहिती आहे ती आज्ञा आहे. आज्ञा म्हणजे चुकीचं आहे. नाही, पण ही आध्यात्मिक ज्यांनी आज्ञा केली होती ना, हल्लेला नादा मला खायचं नाही. मग तेच देव कोणत्या ना कोणत्या तर मार्गाने लोकांना सांगतोच ना की पैसे लावणं चुकीचं आहे. आपण का? त्याचं एकच कारण असू शकतं, एकच उत्तर असू शकतं. आदम आणि हवेला पूर्णपणे माहित होतं, व्यवस्थित माहित होतं की त्या झाडाचं फळ अजिबात खायचं नाही म्हणजे नाही. पुरेसं माहित होतं, इतपत माहित होतं की ते निर्णय घेऊन म्हणू शकत होते या झाडाचं आम्हाला फळ खायचं नाही. खाल्लं तर आम्ही मरून जाऊ हे आदम आणि हवेला एकदम व्यवस्थित माहित होतं. त्या ठिकाणी आणखीन जास्त सांगायची काही गरज नव्हती, आणखीन जास्त सविस्तररित्या विश्लेषण करायची गरज नव्हती. पण या बाबतीत, या माणसाच्या बाबतीत बहुतेक त्या व्यक्तीला जुगार खेळल्यामुळं किती त्रास संकट आयुष्यामध्ये येतो आणि किती वाईट होतं लोकांचं हे बहुतेक त्या व्यक्तीला जसं माहित पाहिजे तसं माहित नसावं. म्हणून देवानं त्याला दाखवलं, संधी दिली, बाबा वाईट मार्गाला चाललायस, लवकर पाठीमागं वळ. आणि योग्य त्या वेळेस तो माणूस काय झाला, पाठीमागं वळला. आणखीन एक उदाहरण देतो. आपण गाडी वेगानं चालवतो. किती जण वेगानं गाडी चालवतात? 2 चाकी असेल, 4 चाकी असेल, हात वर घेत जाता जाता खाली असतो. मग गाडी वेगानं चालवली की लगेच ऍक्सिडेंट का? का नाही होत ऍक्सिडेंट? हे तर लगेच कंट्रोल करतो. नाही कंट्रोल. बरं, कंट्रोल का करता? वेगाने गेल्यानंतर ऍक्सिडेंट झालाच पाहिजे ना, चुकीचं केलं ना. सेल्फ कॉन्फिडन्स असतं की मी फास्ट चालवतो. तिथं आत्मविश्वासाचा प्रकार नाही. ऍक्सिडेंट अपघात का होत नाही? ते नियम पाळत असते. नाही. जोरानं गाडी चालवतात, नियम पाळत नाही. वेगवान गाडी, देव काय करतो, बाबा संधी देतोय तुला, लवकर पाठीमागे पुढं आणखी जास्त जाण्याच्या ऐवजी लवकर तू काय कर, पाठीमागे ओढ. म्हणून काय काय लोक वेगाने गाडी चालवता चालवता हळूहळू करतात गाडी आणि थांबतात आणि म्हणतात काहीतरी माझ्या अंतःकरणामध्ये कोणतरी बोललं, बाबा मी गाडी जोरात चालवतो. पण काय काय तरुण, काय काय लोक जरी देव सांगितलं, म्हणाला की बाबा गाडी जोरात चालवू नको, तर गाडी जोरात चालवतात आणि काय होतं, बोललेलं कळालं का? म्हणून देवाचं वचन म्हणतं की आदम आणि हवेला ते फळ खायचं नाही एवढं स्पष्टपणे माहित होतं की आणखीन जास्त त्या ठिकाणी व्यवस्थित सांगायची काही गरज नव्हती. म्हणून ज्यावेळेस त्याने फळ खाल्लं त्या ठिकाणी पाप आले. बर, पुढे 8वं वचन. यानंतर शिरोकाचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा आवाज त्यास ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडात लपली. आता का लपले ते? इथपर्यंत सुखद अनुभव होता ना, मग आता त्या सुखद अनुभवामध्ये का लपायचं? म्हणजे तो सुखद अनुभव निघून गेला का त्या बागेतून? त्यांना वाटलं का आता या बगीच्यातून आपण पळून जावं कुठतरी, कारण का आता वातावरण दूषित झाले, वातावरण सगळं अशुद्ध झाले, आता ह्या वातावरणामध्ये राहायचं? का लपले ते? चुकीपासून लपले का ज्यानं आज्ञा केली होती त्याच्यापासून? जरा सखोल अभ्यास करूया. किती जण ज्यावेळेस आपण पाप करतो त्यावेळेस तो मनुष्य समोर नसतो देखील, ज्याच्या विरुद्ध आपण पाप केलेला असतो, तरी देखील आपण लपतो. कधी अनुभवलंय का?
तो मनुष्य आपल्यासमोर येत पण नाही ज्याच्या विरुद्ध आपण चुकी केली, खोटं बोललं असेल, त्याचं नाव खराब केलं असेल, काही तर त्याच्या विरुद्ध केलं असेल, तो व्यक्ती आपल्या समोर येतच नाही तरी आपण घरात लपून बसतो. कधी झाले का तसं? आपल्याला त्या व्यक्तीच्या सामोरे जाण्याची ताकद राहत नाही. अशातला भाग नाही, तो आलाय घरी, काहीच नाही, पण आपणच स्वतः आपण कुठेतरी एका खोलीमध्ये बसतो किंवा लपतो. का तसं होतं? समोर मनुष्य आला तर आपण लपतो, आपला मार्ग बदलतो, नाहीतर कुठतरी पळवाट काढतो, हे मान्य करतो ना मी. पण मनुष्य आलाच नाही तुमच्या घरी, त्याला माहित आहे तुम्ही त्याच्या विरुद्ध काहीतरी केलेलं आहे, तो व्यक्ती तुमच्या घरी आलाच नाही तरी देखील तुम्हाला मला वाईट का वाटतं? आपण निराश होऊन एका ठिकाणी का बसतो? आदर, त्या व्यक्तीबद्दल आदर. चुकांची जाणीव होती. म्हणजे थोडक्यात आपलंच मन आपल्याला खातं. आपलंच मन काय होतं? आपल्याला खातं. तो मनुष्य समोर यायची आपल्याला गरज नाही. पण देवाचं वचन म्हणतं की शिळोप्याचा वारा ज्यावेळेस सुटला त्यावेळेस देव नेहमीप्रमाणे त्याच्या लेकरांना भेटायला आला. का? सुखद अनुभव फक्त फुलं, झाडं, प्राणी, पक्षी, नद्या हे नसून देव त्या ठिकाणी आहे, हा सुखद अनुभव. आणि देवाचं वचन म्हणतं की देव त्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांना शोधायला आला त्यावेळेस ते लपलेले आहेत. का? कारण की ज्या व्यक्तीच्या विरुद्ध त्यांनी बंड केलेला आहे त्या व्यक्तीला सामोरे जाण्यास त्यांच्यामध्ये ताकद नाही. प्रश्न विचारतो, कोणी तुमच्या विरुद्ध असं बंड केलेलं आहे का? आणि ज्या व्यक्तीनं तुमच्या विरुद्ध असं काहीतरी चुकीचं काम केलं त्या व्यक्तीच्या समोर गेला की ती व्यक्ती नजर फिरवते, नजर खाली ठेवते किंवा ते पळवाट काढते. असं कधी झाले का तुमच्या आयुष्यात? कोणीतरी तुमच्या विरुद्ध काहीतरी केलं असेल आणि तुम्ही फक्त त्या व्यक्तीला भेटायला गेला, तो व्यक्ती भेटायलाच तयार नाही आणि तुम्ही विचार करता रे बाबा काय, मी तर काही याचं वाईट केलं नाही, चांगलंच मी बोललो, हातात हात दिला, पण असं का होतं? असं कधी झालंय का? नाही झालं कधी? बहुतेक आपण तसं करत असेल, म्हणून तो अनुभव आपल्याला झालेला नाही. मला एक अनुभव आलेला आहे, मी तुम्हाला हा अनुभव सांगितला असेल. ज्यावेळेस मी फिजिओथेरपी शिकत होतो कॉलेजमध्ये त्यावेळेस माझ्या शेजारी एक विद्यार्थिनी बसायची. 12वी मध्ये 85% मार्क, साधा सुद्धा अभ्यास करणारी नव्हती, चांगला अभ्यास करणारी होती, हुशार एकदम विद्यार्थिनी माझ्या शेजारी बसायची कॉलेजमध्ये. मुलं इकडं, मुली इकडं. दक्षिण भारतामध्ये फार कडक. मग त्या ठिकाणी मला आठवतं की ती माझ्याकडून पुस्तकं घ्यायची अभ्यासक्रमासाठी वगैरे वगैरे, मी पण द्यायचो तिला. आणि मग आम्ही दोघांनी परीक्षा लिहिली युनिव्हर्सिटीची, विद्यापीठाची. आणि काय झालं, ती पास झाली, मी नापास झालो. आणि मग नापास झाल्यानंतर मला काय कळलं ना की मी नापास का झालो. अभ्यास तर व्यवस्थित झाला होता, सगळं व्यवस्थित झालं. मग माझे मित्र हळूहळू माझ्या आजूबाजूला येऊन कुजबुज करू लागले, अरे बाबा रिव्हॅल्युएशनला पाठव, फेर तपासणीला पाठव, फेर तपासणी केल्यानंतर कळेल नेमकं काय. मी म्हटलं अरे मार्क आलेले आहेत, गुण आलेले आहेत, आता फेर तपासणीला कशाला पाठवायचं, म्हणून मी पाठवलं नाही. 1 महिन्यानंतर कळालं की जी तरुणी माझ्या शेजारी बसायची विद्यार्थिनी, तिनं काय केलं, भरपूर पैसे विद्यापीठाला दिले आणि माझे मार्क तिला जावेत आणि तिचे मार्क मला यावेत म्हणून भरपूर पैसे विद्यापीठाला दिले. मग मी म्हटलं अरे असं पण होतं का, असं पण असतं का? कधी अनुभवच नाही ना शिक्षणामध्ये. असं 10वीची बोर्डाची परीक्षा लिहिली, 12वीची बोर्डाची परीक्षा लिहिली, पण असं होतं हे मला काय माहिती. आणि मग मी नापास झालो, ती पास झाली, जेव्हा की ती नापास झाली आणि मी पास झालो. आणि मग मी राहिलो ना 6 महिने पाठीमाग. 6 महिन्यानंतर परत पैसे भरायची, परीक्षा लिहायची, ती पुढच्या वर्गात गेली. मग हळूहळू मला कळायला लागलं की असं असं झालेलं आहे आणि तुझे मार्क्स जे आहेत ते तिला गेले, तिचे मार्क्स तुला मिळाले. मी फार रडलो. गावापासून एवढा लांब दक्षिण भारतामध्ये शिकायला गेलेलो आहे. आईवडिलांना काय सांगायचं. आईवडिलांना सांगितलं की मी नापास झालो. मी एक शब्दानं देखील त्या तरुणीला कधीच बोललो नाही आजपर्यंत की तू असं का केलंस. त्यावेळेस मी पुस्तक वाचत होतो, मला आठवतं, ख्रिस्ताकडे वाटचाल हे पुस्तक मी वाचत होतो. त्याच्यामध्ये पाप क्षमा याच्याविषयी मी वाचत होतो. पाप क्षमा करायला मला मी विनंती केली, देवा, मी म्हटलं की माझं अंतःकरण फार तळमळ करते,
कारण की वर्षभर कष्ट करायचं, सगळे अध्यापकांनी आपल्यावरती विश्वास ठेवायचा आणि म्हणायचं माझी इच्छा आहे की तू सुवर्ण पदक जिंकावंस, आणि सुवर्ण पदक राहिलं बाजूला आणि मी नापासच झालो. आणि मग अशी वाईट परिस्थिती. मग मी एक वेळेस असंच वर्गामध्ये बसलो होतो, माझ्या संगती बाकीचे विद्यार्थी नापास झाले होते, फक्त 5 विद्यार्थी पास, त्यातला मी एक होतो. पण माझे मार्क तिकडे गेले, मी नापास, ती पास. मला आठवतं प्रत्येक वेळेस ती वर्गात ज्यावेळेस यायची काहीतरी कारणास्तव, कधीच तिनं माझ्या नजरेला नजर लावून कधीच बोलली नाही. बोलायचं लांब गोष्ट, उभा देखील राहायची नाही. आली वर्गात ती दुसरीकडे बघायची, चालायची. का तसं? मी तिला काहीच बोललो नाही, एक शब्दानं तिला विचारलं नाही की बाबा तू असं का केलंस. शेजारी बसायचीस, प्रत्येक वही, प्रत्येक पुस्तक, प्रत्येक गोष्ट मी तुला सांगायचो. मी शिक्षक संपले गेल्यानंतर मी शिकवायचो सगळ्या विद्यार्थ्यांना. एवढं केलं असताना तुम्ही माझी संख्या असं का? एक वेळेस तिला असंच मी बोललो, कशी काय, बरी आहेस का म्हटलं. कॉलेज सोडलं मी. म्हटलं असं कधी वेळ, या वर्षी असं केलं, दुसऱ्या वर्षी आणखी कोणत्या शेजारी बसणं असंच करत म्हटलं कॉलेजच राहू दे. सेकंड इयर 2 वर्ष पूर्ण केली, कॉलेज बंद केलं. म्हटलं या काय प्रकार नकोच आपल्याला, नाहीतर आयुष्यभर तिथंच. मग मी एक वेळेस तिला नंतर भेटलो, कसं काय, बरं आहे का, व्यवस्थित चाललंय का, एवढंच बोल. तिला इतकं बरं वाटलं, इतका आनंद वाटला. ती म्हटली तुमचा फोन नंबर घ्या. फोन नंबर घेतला आणि त्याच्यानंतर जे कॉलेजला मी नाही म्हटलं तर त्याच्यानंतर त्या कॉलेजची वाटच बघितली. लोक खूप म्हणाले अरे नाही, परत ये, तू वर्षभर यायची गरज नाही, फक्त येऊन परीक्षा घे. किती वेळ. मला एक वचन आठवलं त्यावेळेस. ते वचन म्हणजे तुमचं जे ट्रेजर म्हणजे काय, तुमची जी संपत्ती आहे ते कुठं साठवून ठेवा, स्वर्गामध्ये. संपत्ती जगामध्ये साठवून ठेवू नका. वचन आहे, मला ते वचनामध्ये शब्द व्यवस्थित माहिती. जिथं काय करतात, चोरी करतात आणि ते सगळं तुमचं घेऊन जातात. मग ते मला वचन आठवलं. मग म्हटलं बाबा कष्ट करीन आणि साठवून ठेवून येतं आणि कोणतरी चोर येईल शेजारी, माझे ते मार्क घेऊन जाईल, त्याच्यापेक्षा ते नकोच. पण मी आज देखील त्या व्यक्तीला क्षमा केलेली आहे. आज देखील त्या व्यक्तीला आता पण विचारलं नाही की बाबा तू असं का. 85% मार्क होते ना तुझे 12वीला, एवढी हुशार होती ना तू, मग का अभ्यास केला नाही. तसेच घेतले असते, 85% बी तसेच घेतले नाही, 85% तसे नाही मिळाले. ते चांगली हुशार होती, पण अभ्यासाकडे लक्ष न जाता त्या तरुणीचं 18-19 वर्षाची तरुणी, तिचं लक्ष दुसरीकडेच कुठेतरी कळालं. मग दुसरीकडे लक्ष गेल्यावर पुस्तकाकडे लक्ष राहील का, नाही. मग त्या लक्ष गेलेल्या व्यक्तीकडे सांगितलं मला नेमकं सांग की बाबा तुझ्या वर्गामध्ये नेमका पास होणारा माणूस कोण, एक नाव फक्त सांग, तो नापास होणार नाही असा व्यक्ती मला सांग. तिला दुसरा कोणीच व्यक्ती आठवला नाही, मीच आठवतो. कारण की तसं मी अभ्यास पण करायचो आणि तसे अध्यापक मला शिकवायचे पण, आणि डॉक्टर होते मला शिकवायला, साधेवादे डॉक्टर, गोल्ड मेडलिस्ट. तर मला जाणवलं की त्या ठिकाणी मी तिला काही न बोलता फक्त मी बसायचो. 6 महिन्यानंतर परीक्षा लिहिली, मी अभ्यास न करता परीक्षा लिहिली. 6 महिन्यानंतर मी चांगल्या मार्काने का, देवानं जे कष्ट केलं होतं, देवानं कसं बोललं मला नक्कीच. उशीर झाला, 6 महिने उशिरा पोहोचलो, पण देवाचं वचन म्हणतं की देवाच्या विरोधात ज्यावेळेस आदामानं हवेनं बंड केलं, देवाला किती वाईट वाटलं असं. पण देवानं त्या ठिकाणी त्यांना जाऊन रागावून किंवा त्यांना धमकावून काही केलं नाही. तर देवाने ह्या ठिकाणी काय केलं, उत्पत्तीचा 3रा अध्याय आणि 24वा वचन, उत्पत्ती 3:24 काय केलं देवानं त्यांना, देवाने मनुष्यास बाहेर घालविले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्वभागी करुबीम व गदगद फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली. कुठे ठेवली ही तलवार,
जीवनाच्या झाडाच्या आजूबाजूला, जीवनाच्या झाडाच्या आजूबाजूला काय होतं? दुसरी फळं होती, दुसरी झाडं. परत एकदा वचन वाचा, मी प्रश्न विचारला आहे, शेवटचा प्रश्न. देवाने मनुष्यास हा बाहेर घालवले हा आणि जीवनाच्या झाडाकडे हा. जाणाऱ्या मार्गाची जीवनाच्या झाडाकडे जाणारा मार्ग जो आहे त्याच्यावरती तलवार ठेवली, म्हणजे त्या झाडाच्या भोवती तलवार ठेवली, जेणेकरून जीवनाच्या झाडाचा मार्ग जो आहे तो मार्ग काय होईल? बंद होईल. ती गोष्ट देवाने जी केली ती चांगली केली का वाईट केली? म्हणजे सुखद अनुभव जो मिळत होता त्यांच्यापासून ते वंचित झाले, आता बागेतून बाहेर आले, ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट? त्यांच्यासाठी ती वाईट होती, देवाला ते दुःख झालं. एदन बागेतून बाहेर येणं चांगली गोष्ट का वाईट गोष्ट? वाईट गोष्ट. झाडापासून, झाडाचा जो मार्ग आहे त्या मार्गापासून वंचित राहणं हे चांगलं का वाईट? पापी झालेले आहेत ते, आता ते पापी लोक त्यांचा मार्ग जो आहे जीवनाच्या झाडाचा तो मार्गच बंद केलाय, फाटकच बंद केलाय, दरवाजा बंद केलाय, ते चांगलं का वाईट? वाईट. चांगलं का? जर मार्ग उघडा ठेवला असता, पापी आहेत हे, त्याने जीवनाचं झाडाचं फळ खाल्लं असतं तर कायमस्वरूपी हे पापी कधीच ते मरण पावले. अमरत्व, पापामध्ये अमरत्व, कारण की ते जीवनाचं झाड आहे, म्हणजे ते झाडाचं फळ खाल्लं की मनुष्य कायमस्वरूपी जिवंत. मग पापी असला तर कायमस्वरूपी पापी, पवित्र असला तर कायमस्वरूपी पवित्र. मग देव म्हणाला की आता ह्या जीवनाच्या झाडाचा मार्ग जो आहे तो मी काय केलेला आहे? बंद केलेला आहे. मग आता काय? मग आता एदन बागेमध्ये कसं जायचं परत? एदन बागेमध्ये परत कसं जायचं? देव म्हटला की मी एदन बागेमधला जो मार्ग बंद केलेला आहे तो मी काय करणार आहे? परत उघडणार आहे. निर्गमयाचा 29वा अध्याय आणि 4थं वचन. निर्गमयाचा 29वा अध्याय आणि 4थं वचन. जो मार्ग देवाने एदन बागेमध्ये बंद केला तो मार्ग देवाने आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी परत खुला केलेला आहे. निर्गमयाचा 29वा अध्याय आणि 4थं वचन. मग अहरोन व त्याचे मुलगे यांना दर्शन मंडपाच्या दारासमोर, दर्शन मंडपाच्या दारासमोर. आता आपण चित्राकडे येऊया. चित्र हे जे आहे 1 तास इथं उभा आहे, या चित्राकडे आपण येऊया. मग देवाचं वचन म्हणतं की आरोन आणि त्याचे पुत्र त्यांनी काय करायचं? आरोन आणि त्याच्या पुत्रांनी काय करायचं? दारासमोर ठेवली. कोणाच्या दारासमोर? दर्शन मंडप. दर्शन मंडप जे आहे त्याच्या दाराजवळ यायचं. म्हणजे जो दरवाजा एदन बागेसाठी बंद केला होता उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, आता देवाने तो मार्ग उघडा केलेला आहे, खुला केलेला आहे. आणि देव म्हणतो की ज्या वेळेस तुम्ही पाप कराल त्यावेळेस ते कोकरू घ्यायचं आणि या दरवाजातून, या मार्गातून प्रवेश करायचा. म्हणजे थोडक्यात जो मार्ग एदन बागेचा बंद झाला होता आता तो मार्ग देवाने खुला केलेला. म्हणून देवाचं वचन म्हणतं की देवा तुझा मार्ग जो आहे तो पवित्र स्थानामध्ये आहे. एदन बाग जी आता आदम आणि हवेसाठी बंद झाली होती, निर्गमच्या पुस्तकामध्ये एदन बाग ती आता परत खोलण्यात आलेली आहे. म्हणजे तुमच्यासाठी माझ्यासाठी आता परत सुखद अनुभव जो आहे तो सुखद अनुभव आपण आता परत घेऊ शकतो. देवाचं वचन म्हणतं एलेन जी व्हाईटच्या पुस्तकामध्ये फार चांगल्या रीती तिथे लिहिले की ज्यावेळेस एदन बागेचा दरवाजा बंद करण्यात आला, आदम आणि हवेला बाहेर काढण्यात आलं, त्यावेळेस आदम आणि हवेची लेकरं म्हणजे कोण? कायन आणि हाबेल. ते कायन आणि हाबेलला त्या मुलांना घेऊन यायचे आणि त्या बागेच्या समोर ते मार्ग जो आहे एदन बागेचा, त्या मार्गाच्या समोर ते लेकरांना म्हणायचे आम्ही कधीतरी ह्या घरामध्ये राहायचो, त्या घरामध्ये आम्हाला सुखद अनुभव यायचा, पण आम्ही ते झाड दिसतंय त्या झाडाचं आम्ही फळ खाल्लं आणि म्हणून आम्हाला आता या घरामध्ये जाता येत नाही, आम्ही या घराच्या बाहेर आहोत. आणि म्हणून आदम हवा त्यांच्या लेकरांसाठी त्या फाटकामध्ये, एदन बागेच्या फाटकामध्ये उभा राहून
देवाची स्तुती, देवाची भक्ती आणि देवाचे गुणगान गायचे आणि देवाला मान महिमा द्यायचे. किती त्यांची आतुरता असेल, किती त्यांचा तळमळ असेल, देवा आम्हाला आणखी त्या मार्गामध्ये परत जायचंय, आम्हाला फाटकामधून आत प्रवेश करायचा आहे. देव म्हणाला की उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये नाही, तुम्हाला निर्गमाच्या पुस्तकामध्ये वाट बघावी. आता जरा लक्ष द्या. देवाचं वचन म्हणतं की आदम आणि हवा आता एदन बागेच्या फाटकाच्या बाहेर आहे, बरोबर. आणि देव काय म्हणतो, येशू ख्रिस्त नवीन करारामध्ये सत्य, मार्ग व जीवन एदन बागेसाठी मीच आहे. वचन माहित आहे का? शिकायचं माहित आहे वचन? ठीक आहे. मग आता देवाचं वचन म्हणतं की सार्वकालिक जीवनामध्ये जर प्रवेश करायचा तर येशू ख्रिस्ताद्वारेच प्रवेश करायचा. मला तुम्ही सांगा, खऱ्या अर्थाने ज्यावेळेस तुम्ही उत्पत्तीचं पुस्तक वाचता त्यावेळेस तुम्हाला आदम आणि हवा एदन बागेच्या बाहेर दिसत आहेत, बरोबर का? म्हणजे देव आत आहे, आदम आणि हवा बाहेर आहे. मग ज्यावेळेस आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये जातो तर प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये उलट आहे. देव म्हणतो की मी दरवाजाच्या कुठे आहे? हा, प्रगटीकरणाचा 3रा अध्याय आणि 20वा वचन, प्रगटीकरण 3:20. देव म्हणतो की अरे मी आत होतो तर आता मीच बाहेर आलेलो आहे आता, आणि तुम्ही स्वतःला दरवाजामध्ये बंद केलेलं आहे, आतमध्ये बंद केलेलं आहे, तुम्ही झाडांमध्ये लपलेला आहात, तुम्ही तुमच्या घरामध्ये लपलेले आहात, आणि मी बाहेर या ठिकाणी तुमच्या अंतःकरणाच्या दरवाजावरती काय करत आहे? थाप करत आहे. 20वा वचन वाचा. पहा मी दाराशी उभा आहे. पहा मी दाराशी उभा आहे. आता मग देव म्हणतो, येशू ख्रिस्त म्हणतो की मी दाराशी उभा आहे. आतापर्यंत आपण शिकलो की आपणच एदन बागेच्या बाहेर आहे, पण आपणच देवाला बाहेर केले. आता नेमकं कोणतं बरोबर आहे? आपण बाहेर आहोत का देवाला आपण बाहेर केलेलं? जोपर्यंत आपल्या अंतःकरणाचा दरवाजा बंद आहे तोपर्यंत देव बाहेर आहे. आणि देव काय म्हणतो की बाबा मला तुझ्यामध्ये येऊन वस्ती करायची आहे. कळालं का पवित्र स्थानाचा प्रवास? देव काय म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी एक पवित्र स्थान बांधा जेणेकरून मी तुमच्यामध्ये येऊन निवास करीन. मी तुमच्यामध्ये येऊन काय करीन? माझं वात्सल्य, माझं वास्तव्य तुमच्यामध्ये होईल. म्हणून देव म्हणतो की सत्य मार्गाचा दरवाजा जर खुला केला तर येशू ख्रिस्त आपल्या अंतःकरणामध्ये येईल. म्हणजे थोडक्यात काय, खऱ्या अर्थानं आपण ह्या द्वारातून आत प्रवेश करू. ह्या दारातून आत प्रवेश करायचा असेल तर आज आपण अंतःकरणाचा दरवाजा उघडा ठेवून देवाला आत घेतलं पाहिजे. आज किती जणांची इच्छा आहे, देवा खऱ्या अर्थानं देवा मी पवित्र स्थानाच्या बाहेर नाही तर मी तुला माझ्या या पवित्र मंदिरातून बाहेर केलं. माझी इच्छा आहे देवा की मला ह्या पवित्र स्थानामध्ये परत यायचं आहे. मला त्या जीवनाच्या झाडाचा मार्ग जो आहे, तो फाटक जे आहे त्या फाटकातून परत प्रवेश करायचा आहे. म्हणून माझं अंतःकरण, माझ्या अंतःकरणाचा दरवाजा मी आज उघडा करत आहे, खुला करत आहे. माझ्या अंतःकरणामध्ये येईल. किती जणांची इच्छा? ती जर तुमची इच्छा आहे तर आज आपण पुन्हा एक वार उभे राहू आणि 146 गीत क्रमांक ख्रिस्त आला द्वारे तुझ्या हृदयाच्या हे गीत गाऊन आजच्या ह्या कार्यक्रमाची सांगता करू. ख्रिस्त आला द्वारे तुझ्या हृदयाच्या गीत क्रमांक 146. सर्वजण उभे राहू आणि गीत क्रमांक 146. गीत गात असताना आपण देवाला आपलं अंतःकरण देऊया आणि देवाला म्हणूया की देवा मला त्या जीवनाच्या मार्गामध्ये प्रवेश करायचा आहे, त्या फाटकामधून प्रवेश करायचा आहे. आणि म्हणून मी माझ्या अंतःकरणाचा दरवाजा तुझ्यासाठी खुला करत आहे. आणि गीत गात असताना आपण आपलं हे अंतःकरण देवाला म्हणूया. ख्रिस्त आला द्वारे तुझ्या हृदयाच्या. ख्रिस्त आला द्वारे तुझ्या हृदयाच्या. ख्रिस्त आला द्वारे तुझ्या हृदयाच्या.
वर्ष